पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणं बंद करा. आपलं नवीन वर्ष जानेवारीला नव्हे तर गुढीपाडव्याला साजरे करा. तरुणाईनं याचा गांभीर्यानं विचार करून स्वतःची संस्कृती आणि सभ्यता जपण्याचं काम करावं. स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं प्रतिपादन प्रख्यात प्रबोधनकार हरिभक्तपरायण सोपान महाराज कणेरकर यांनी केलंय. लासलगाव शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी लासलगाव बाजार समितीच्या आवारामध्ये हिंदू संमेलनाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रख्यात प्रबोधनकार हरिभक्तपरायण सोपान महाराज कणेरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रांत प्रचारक केदार कुलकर्णी उपस्थित होते. कणेकर महाराज यांनी आपल्या प्रबोधनामध्ये तुम्ही कसे जगले पाहिजे यापेक्षा किती लोकांसाठी जगलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही किती लोकांना जेव घातलं यापेक्षा तुम्ही लोकांना काय जेव घातलं हे महत्त्वाचं असल्याचं सांगत, तुम्हाला किती मुले आहेत हे महत्त्वाचे नसून तुमची मुले किती नैतिकतेच्या मार्गावर आहेत हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतर धर्माचे लोक त्यांचे सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे करतात, पण गणपती, नवरात्र आणि रामनवमीला आपण धांगाडधिंगा करून मिरवणूक काढतो. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. आपण आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन संस्कृतीचं जतन करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं. नफरत नहीं, हम प्रेम के पुजारी है, गर्व से कहो हम हिंदुत्ववादी है, असं सांगत आपल्या स्वतःच्या राष्ट्राचा आपल्याला अभिमान बाळगता आला पाहिजे. देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक पुत्राला हिंदुस्थानी असल्याचा गर्व असावा. आजकालची तरुणाई सोशल मीडियाच्या युगामध्ये नको त्या गोष्टींकडे वाहत चालली आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आता विशिष्ट दिवसांची गरज पडते. कधी असतो टेडी डे तर कधी असतो रोज डे. मात्र ज्या मायबापांच्या जीवावर मारली मजा त्यांना करा प्रपोज. मग मात्र तुमच्या आयुष्याचा रोज झाल्याशिवाय राहणार नसल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. सहप्रांत प्रचारक केदार कुलकर्णी यांनी प्रबोधन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली असल्याचं सांगत, देशामध्ये संस्कृती संपलेली असून कुटुंब भावना शून्य झालेली आहे. देश नावाची अभिमानाची गोष्ट त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही. राष्ट्र नावाची संकल्पना नाही. संस्कृती नावाची वस्तुस्थिती नाही. त्या गोष्टी आपल्याकडे थोपवण्याचं काम केलं जात आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण परंपरा विसरत चाललोय. याचं गांभीर्यानं विचार करण्याचा सल्ला तरुणाईला त्यांनी यावेळी दिला. भारत म्हणून संस्कृती, आदर्श, परंपरा, एकत्रित कुटुंब पद्धती हे जपण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रास्ताविकातून प्राध्यापक अश्विनी पवार यांनी हिंदू संमेलन आयोजनाची संकल्पना विशद केली. कणेरकर महाराज यांचा सन्मान शहीद जवान यांचे आईवडील उत्तम ढोमसे, हिराबाई ढोमसे, त्याचबरोबर रोहिणी ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला. केदार कुलकर्णी यांचा सन्मान शहीद जवान यांचे आईवडील गोपाळा गोरडे आणि जनाबाई गोरडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीर देवढे यांनी केलं. तर कार्यक्रमाला जनार्दन स्वामी आश्रमाचे बहुरूपी महाराज, गणपत बाबा नागरे, चेतन महाराज, महानुभव श्याम महाराज गांगुर्डे, विक्रम महाराज काळे यांच्यासह सकल हिंदू समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झाकलेलं नेहमी सुरक्षित राहते. काळजी घ्या. आपण लाख-1.5 लाख रुपयांचे मोबाईल वापरतो, मात्र मोबाईल घेतल्यावर तो कायमस्वरूपी सुरक्षित राहावा म्हणून त्याला कव्हर लावतो, म्हणजे आपण त्याला सुरक्षित झाकतो. त्याबरोबरच मुलींनी देखील आपल्या शरीराला पुरेसं झाकता येईल इतके कपडे व्यवस्थित घातले पाहिजे. याची काळजी कुटुंबातील स्त्रियांनी घेतली पाहिजे. अंग पूर्ण झाकलं की मग वाईट प्रकार घडण्यास एक प्रकारे आळा बसतो. त्यामुळे झाकलेले नेहमी सुरक्षित राहतं. या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन महिला त्याचबरोबर युवतींना कणेरकर महाराजांनी आपल्या प्रबोधनामधून सांगितलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.